गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण केमिकल कायनेटिक या चॅप्टरमध्ये कोलिजन थेरी पाहणार आहोत. कोलिजन बिटवीन रिॲक्टंट मॉलिक्युल्स. कोलिजन म्हणजेच काय ते पाहणार आहोत आपण. ओके. आणि त्याप्रमाणे आपल्याला तो भाग इथे घ्यायचा आहे. तर काय आर्टिकल, हा आर्टिकल जो आहे कोलिजन बिटवीन रिॲक्टंट मॉलिक्युल्स. कोलिजन बिटवीन रिॲक्टंट मॉलिक्युल्स. तर अशा प्रकारचा हा जो आर्टिकल आहे कोलिजन बिटवीन रिॲक्टंट मॉलिक्युल्स. तर या प्रकारचं कोलिजन म्हणजेच काय? कोलिजन म्हणजे एक मॉलिक्युल दुसऱ्या मॉलिक्युलवर आदळणे, मराठीत त्याला आपण असं म्हणू शकतो. जसं की पहा इकडे, सपोज हे दोन मॉलिक्युल आहेत, याने एकाच रेषेत येत असतील तर याचा कोलाइड होतो. कोलाइड होतो म्हणजे एकमेकाला आदळतो. ओके. आपण कन्सिडर केलं हा एक मॉलिक्युल आहे आणि हा एक मॉलिक्युल, दोन मॉलिक्युल. हे जर मॉलिक्युल असे एकत्र आले असे तर याचं कोलिजन झालं. कोलिजन होणे म्हणजे एकमेकावर आदळणे, धडकणे. हे जर आपण अशा प्रकारचं एकमेकावर जर एकाच रेषेमध्ये आणले तर याचं कोलिजन होतं. म्हणजे कोलिजन बिटवीन रिॲक्टंट मॉलिक्युल. असेच कोलिजन रिॲक्शनमध्ये होत असतात. ओके. मग आता ते कोलिजन ऑफ रिॲक्टंट मॉलिक्युल एक्सप्लेन करण्यासाठी आपल्याला 3 पॉईंटची आवश्यकता आहे. त्यामध्ये पहिला पॉईंट असा आहे, ॲक्टिवेशन एनर्जी ऑफ रिॲक्टंट मॉलिक्युल. पहिला पॉईंट काय आहे? ॲक्टिवेशन एनर्जी ऑफ रिॲक्टंट मॉलिक्युल. दुसरा जो आहे त्या दुसऱ्यामध्ये प्रॉपर ओरिएंटेशन्स ऑफ रिॲक्टंट मॉलिक्युल. आणि तिसरा जो आहे त्यामध्ये आहे पोटेन्शियल एनर्जी बॅरियर्स. पोटेन्शियल एनर्जी बॅरियर या प्रकारचा पार्ट आहे. तर पहिला पॉईंट जो आहे ॲक्टिवेशन एनर्जी ऑफ रिॲक्टंट मॉलिक्युल्स, त्याला आपल्याला एक्सप्लेन करायचं. त्यानंतर प्रॉपर ओरिएंटेशन ऑफ रिॲक्टंट मॉलिक्युल्स, त्याला सुद्धा एक्सप्लेन करायचं. आणि पोटेन्शियल एनर्जी बॅरियर्स, त्याला सुद्धा आपल्याला एक्सप्लेन करून हा पॉईंट कव्हर करायचा. तर पहिला जो पॉईंट आहे यामध्ये ॲक्टिवेशन एनर्जी ऑफ रिॲक्टंट मॉलिक्युल्स, तो पहिला पॉईंट आपण एक्सप्लेन करणार आहोत. ठीक आहे. ॲक्टिवेशन एनर्जी ऑफ रिॲक्टंट मॉलिक्युल्स. मग या ॲक्टिवेशन एनर्जी ऑफ रिॲक्टंट मॉलिक्युलमध्ये कशा प्रकारची माहिती आहे मला सांगा. ॲक्टिवेशन एनर्जी ऑफ रिॲक्टंट मॉलिक्युल म्हणजे आपण सपोज केले हे दोन मॉलिक्युल आहेत. ठीक आहे. किंवा आपण याला एक कन्सिडर केल्यानंतर अशा प्रकार जो पार्ट आहे आपण याला असे दोन मॉलिक्युल जर कंपॅरिझन करू, हे दोन मॉलिक्युल आहेत, हे जर एकाच रेषेत अशा आले तर एक कोलाइड होणार. परंतु रेषेत येण्यासाठी ते आपल्याला एकमेकाच्या जवळ येणं अगोदर आवश्यक आहे. हे जवळ येण्यासाठी जी एनर्जी लागते, कारण हे जर दूर राहिले तर कोलिजन होणार नाही, एकमेकावर आदळणार नाही. परंतु हे जर जवळ येण्यासाठी जी एनर्जी लागते, आपण आपल्या हाताने तो आणत आहोत दोन्ही मॉलिक्युल एकत्र. ठीक आहे. परंतु हे जवळ आणण्यासाठी जी एनर्जी लागते, मिनिमम कायनेटिक एनर्जी, तर मिनिमम कायनेटिक एनर्जी जी लागते त्यालाच म्हणायचं ॲक्टिवेशन एनर्जी ऑफ द मॉलिक्युल. म्हणजे सुरुवातीला मॉलिक्युल कोलाइड होत असताना एनर्जी आवश्यक आहे, त्याला म्हणा कायनेटिक एनर्जी त्या मॉलिक्युलची. जर कायनेटिक एनर्जी प्रॉपर किंवा तिथे असेल तरच तो मॉलिक्युल एकमेकावर कोलाइड होतो. ही पहिली स्टेप त्यामधली, कोलाइड होण्यासाठी ती आवश्यक आहे. ठीक आहे. मग त्यामध्ये काय आहे आता पहा, काय घेतला? ॲक्टिवेशन एनर्जी ऑफ द रिॲक्टंट मॉलिक्युल्स फॉर द कोलिजन ऑफ reactant molecules
for the collision of reactant molecules, reactant must have minimum kinetic, okay, minimum kinetic energy, minimum kinetic energy. This minimum kinetic energy, this minimum kinetic energy called activation energy. This minimum kinetic energy called activation energy, minimum kinetic energy of molecule असं म्हणलं तरी चालतं, किंवा this minimum kinetic energy of reactant molecules called activation energy. ओके, अशा प्रकारची ॲक्टिवेशन एनर्जी आवश्यक आहे. ठीक आहे, तर हा जो पॉईंट आहे ॲक्टिवेशन एनर्जी ऑफ द रिॲक्टंट मॉलिक्युल्स, तर रिॲक्टंट मॉलिक्युल्ससाठी ॲक्टिवेशन एनर्जी मस्ट आहे. ओके, त्यानंतर यातला दुसरा पॉईंट आपण असं लिहू शकतो, each reactant molecules contain किंवा associate each reactant molecules associate activation energy for the collision. म्हणजे रिॲक्टंट मॉलिक्यूल आहेत, त्या रिॲक्टंट मॉलिक्यूलसाठी ॲक्टिवेशन एनर्जी असणं आवश्यक आहे, तेव्हाच ते कोलिजन होऊ शकते. अशा प्रकारे हा पहिला पॉईंट जो आहे कोलिजन थेरीमधला किंवा कोलिजन ऑफ रिॲक्टंट मॉलिक्यूलचा, तर तो इथे पहिला पॉईंट संपला. दुसरा पॉईंट जो आहे तो आपण सांगितला प्रॉपर ओरिएंटेशन्स. हा पहिला पॉईंट इथे झालेला आहे, मॉलिक्यूल कोलाइड होण्यासाठी ते आवश्यक आहे या गोष्टी. आता दुसरा जो पॉईंट आहे जो आपल्याला इथे लिहायचा आहे, एक्सप्लेन करायचा आहे, तो आहे प्रॉपर ओरिएंटेशन्स. तो कोणता आहे? प्रॉपर ओरिएंटेशन्स, प्रॉपर ओरिएंटेशन ऑफ रिएक्टंट मॉलिक्युल्स, प्रॉपर ओरिएंटेशन ऑफ रिएक्टंट मॉलिक्युल्स. आता बघा इकडे, प्रॉपर ओरिएंटेशन ऑफ रिएक्टंट मॉलिक्यूल म्हणजेच काय? हा समजा एक मॉलिक्यूल आहे, आपण आता सांगितलेलं आहे, हा दुसरा मॉलिक्यूल आहे. प्रॉपर ओरिएंटेशन म्हणजेच काय? तर प्रॉपर ओरिएंटेशन समजा हा मॉलिक्यूल या साईडनं आला, हा मॉलिक्यूल या साईडनं आला, ठीक आहे. मग आता हे मॉलिक्यूल आल्यानंतर कोलाइड होणार, ठीक आहे, कोलिजन होणार, यापासून प्रोडक्ट तयार होणार, ठीक आहे. परंतु कोलिजन होत असताना हा या साईडनं होतो, या साईडनं प्रॉपर कोलिजन आहे. जर ही साईड बदलली आपण, या ओरिएंटेशनने केलं तर कोलिजन होणार नाही किंवा रिॲक्शन होणार इथे नाही. मला सांगा, ह्या आपण एक्झाम्पल घेणं कन्सिडर केलं आहे. हा समजा रिॲक्टंट आहे, याचा जो रिॲक्टंटचा पार्ट आहे तो ब्लॅक कलरचा आहे. हा जो दुसरा मॉलिक्यूल आहे तो रिॲक्टंटचा पार्ट ब्लॅक कलर आहे. म्हणजे इथं प्रॉपर ओरिएंटेशनमुळे इथं कोलायजन होऊ शकते, होणार. आता जर आपण याचं डायरेक्शन बदललं, समजा उदाहरण ओरिएंटेशन असं असेल, तर इथं याची रिॲक्शन होणार नाही. ओके, यांची रिॲक्शन इथे होणार नाही. म्हणजे प्रॉपर ओरिएंटेशन लागतं. जो अशा प्रकारचा असेल इथे या प्रकारचा, हे जसा कन्सेप्ट आहे तसाच आपला इथे प्रॉपर ओरिएंटेशनचा अर्थ आहे. जसं की पहा, इथे हा ए मॉलिक्यूल आहे, हा सी मॉलिक्यूल आहे आणि त्यानंतर हा बी मॉलिक्यूल आहे. इथं जर रिॲक्शन करायचं झालं तर रिॲक्शन होणार नाही. रिॲक्शन काय राहील? ए मॉलिक्यूल
सी मॉलिक्यूल आणि हा बी मॉलिक्यूल, म्हणजे ए सी बी रिॲक्टंट प्रोडक्ट रिॲक्टर सारखंच राहील, अशी रिॲक्शन इथे होणार नाही. म्हणजे इम्प्रॉपर ओरिएंटेशन्स, हे काय आहे, इम्प्रॉपर ओरिएंटेशन्स. ठीक आहे. आता प्रॉपर ओरिएंटेशनसाठी काय आहे, प्रॉपर ओरिएंटेशन हा ए मॉलिक्यूल आहे. ठीक आहे. त्यानंतर ए नंतर कोणता घटक येत असतो आपल्याला माहिती आहे, बी येतो. बी असा याच्या जवळ जर केला आपण, आणि अशाप्रमाणे मला सांगा ए अल्फाबेट नंतर कोणता येत असतो, इथं काल्पनिक रिॲक्शन आहे, काल्पनिक रिॲक्टंट मॉलिक्यूल आहेत असं याला सांगायचं आहे. यावरून तुम्हाला समजेल ए नंतर बी येत असतो, मग बी एच्या जवळच आहे. इथं ए नंतर बी आहे का नाही, सी आहे. सी असल्यामुळे त्या दोघांमध्ये रिॲक्शन होत नाही. ठीक आहे, त्यामुळे असाच राहतो. आता हे ए नंतर बी येतो, बी हे जवळ आहेत, त्यामुळं आता इथे काय होते पहा, हा ए, इथे काय राहील बी, म्हणजे ए बी मॉलिक्यूल तयार होतो आणि सी बाहेर पडतो, म्हणजे कोलिजन होते, रिॲक्शन इथे घडून येते. ठीक आहे. दिस इज, आता इथं काय करू आपण, दिस इज प्रॉपर ओरिएंटेशन्स, दिस इज प्रॉपर ओरिएंटेशन ऑफ रिॲक्टंट मॉलिक्यूल. हे रिॲक्टंट मॉलिक्यूलचं काय आहे, प्रॉपर ओरिएंटेशन्स, आणि हे काय होतं, इम्प्रॉपर ओरिएंटेशन्स वरचा. ठीक आहे. तर याप्रमाणे मग आता इफ रिॲक्टंट मॉलिक्यूल्स has proper orientations, then reactant molecules collides with each others. जर प्रॉपर ओरिएंटेशन असेल कशाचं, रिॲक्टंट मॉलिक्यूलचं, तर त्यामध्ये काय होतं, कोलिजन होते, आणि कोलिजन झाल्यामुळं फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट टेक प्लेस होतो. ओके. तर अशा प्रकारे हा ओरिएंटेशनचा पार्ट झाला, बी पॉईंट. त्यानंतर आहे सी पॉईंट, तो आहे पोटॅन्शियल एनर्जी बॅरियर्स. तिसरा जो पॉईंट आपल्याला पाहायचा आहे तो आहे पोटॅन्शियल एनर्जी बॅरियर्स. ओके. पोटॅन्शियल एनर्जी बॅरियर म्हणजेच काय, आता हा आपल्याला तिसरा पॉईंट पाहायचा आहे. जो तिसरा पॉईंट आहे तो पोटॅन्शियल एनर्जी बॅरियर आहे. ओके. सी पोटॅन्शियल एनर्जी बॅरियर्स. ओके. पोटॅन्शियल एनर्जी बॅरियर, हा सी जो पॉईंट आहे पोटॅन्शियल एनर्जी बॅरियर म्हणजेच काय, दोन मॉलिक्यूल आपण सांगितले रिॲक्टंट झाले, रिॲक्शन हे झालेत, परंतु ती रिॲक्शन मिक्स झाले. समजा उदाहरणार्थ मिक्स झाल्यानंतर एक लेवल येते, ते लेवल नंतर तो प्रोडक्टमध्ये फॉर्मेशन होतो. लक्षात, म्हणजे दोन्ही रिॲक्टंट कम्प्लिटली मिक्स झाले. मिक्स झाल्यानंतर एक तो पीक असतो, हायेस्ट पॉईंट असतो. ठीक आहे. त्याला त्या प्रकारचं आपण इथं कन्सेप्ट तयार केलेला आहे, त्याप्रमाणे इथे आपल्याला इथे लिहायचं आहे. ठीक आहे. तर त्यामध्ये काय आहे की जो हायेस्ट पॉईंट असतो कशाचा, दोन्ही रिॲक्टंट कंबाईन झाले, रिॲक्शन झाली, कोलाइड झाले, कोलाइड झाल्यानंतर प्रोडक्ट फॉर्मेशन होत आहे. तर तो प्रोडक्ट फॉर्मेशन जो होत आहे, ज्या पिकला होतो तो आहे बॅरियर्स. ओके. यामध्ये पहा, समजा उदाहरणार्थ इथं ए आहे प्लस बी आणि सी अशा प्रकारचा आहे. मग इथं काय होणार, ए हा बी सोबत तयार होणार, म्हणजे अशा प्रकार ट्रान्झिशन स्टेट्स. ही कोणती, ट्रान्झिशन स्टेट्स. ट्रान्झिशन स्टेट, टी एस म्हणजे काय आहे, ट्रान्झिशन स्टेट, किंवा आपण लिहू इथं ट्रान्झिशन स्टेट्स. आणि त्यानंतर इथं काय तयार होतं, मग ए बी गिव्ह सी, इथं काय तयार झाला, हा प्रोडक्ट. आणि इथं काय आहेत, हे रिॲक्टंट्स.
ओके, दोघं सुद्धा आहेत रिॲक्टंट आहेत. म्हणजे रिॲक्टंट कोणते आहेत? ए प्लस बी सी, हे मायनस नाही, इथं बॉन्ड आहे बी बॉन्ड सी, बी बॉन्ड सी, हा दोघांमध्ये प्लस आहे. मात्र ए दुसरा आहे बी बॉन्ड सी गिव्स ए डॉट डॉट बी डॉट डॉट सी, म्हणजे हे ट्रान्झिशन स्टेट आहे. म्हणजेच हा बॉन्ड ब्रेक होणार असतो बी आणि सी, आणि ए आणि बी हा बॉन्ड तयार होत असतो म्हणजे ए बी तयार झाला बॉन्ड. हा बॉन्ड आहे, मायनस चिन्ह नाही, हे जे आहे ते बॉन्ड आहे, लक्षात घ्या. हा मायनस साईन नाही, लक्षात घ्या. पुन्हा पुन्हा आपण काढत आहोत. हे मात्र प्लस साईन आहे दोघांमधले, ए बॉन्ड बी आणि सी मधला. आता सी सेपरेट झाला. मग ही जी स्टेट आहे ट्रान्झिशन स्टेट, तेच म्हणजे काय? पोटॅन्शियल एनर्जी बॅरियर्स. ठीक आहे, तेच म्हणजे काय आहे? पोटॅन्शियल एनर्जी बॅरियर्स. याप्रमाणे तर त्यामध्ये पहा आता ह्याच्यामध्ये इन दिस हे रिॲक्शन्स, नंतर त्यामध्ये पहा इन दिस रिॲक्टंट मॉलिक्युल्स कोलाइड्स with each others त्यानंतर हायेस्ट पीक फॉर्म, म्हणजे हायेस्ट पीक फॉर्म होतो, हायेस्ट पीक फॉर्म ड्युरिंग रिॲक्शन्स. ही रिॲक्शन होत असताना काय होतो? हायेस्ट पीक फॉर्म होतो. हायेस्ट पीक म्हणजे एकदम वरचं टोक, हायेस्ट पीक फॉर्म, पीक म्हणजे टोक, फॉर्म ड्युरिंग रिॲक्शन्स. ठीक आहे, बिफोर फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट, म्हणजे प्रोडक्ट तयार होण्याच्या अगोदर एक हायेस्ट पीक तयार होतो. ठीक आहे, हायेस्ट पीक तयार होतो बिफोर फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट. दिस पीक कॉल्ड, दिस हायेस्ट पीक कॉल्ड, त्याला काय म्हणायचं? ट्रान्झिशन स्टेट. ट्रान्झिशन स्टेट, त्याला काय म्हणायचं? ट्रान्झिशन स्टेट्स ऑर पोटॅन्शियल बॅरियर्स. पोटॅन्शियल बॅरियर्स काय म्हणायचं? हायेस्ट स्टेट्स, हायेस्ट ट्रान्झिशन स्टेट्स ऑर पोटॅन्शियल बॅरियर्स. याप्रमाणे मग हे जे बॅरियर आहे तो कसा असतो? त्याचं रिप्रेझेंटेशन अशा प्रकारचा पार्ट. ठीक आहे, मग इथं काय राहणार? हा रिॲक्टंट्स. ओके, हा प्रोडक्ट. मग इथून जर सुरू झाला तर काय होणार? इकडं प्रोडक्ट फॉर्मेशन होतो अशा प्रकारचं. हा रिॲक्टंट आहे, हा प्रोडक्ट आहे, आणि हा जो पीक आहे तो पीकला काय म्हणायचं? ट्रान्झिशन स्टेट. ठीक आहे, या पीकला काय? टी एस म्हणजे काय? ट्रान्झिशन स्टेट्स. ठीक आहे, तर हा जो हायेस्ट पीक आहे काय म्हणायचं? ट्रान्झिशन स्टेट. त्याला म्हणायचं पोटॅन्शियल एनर्जी बॅरियर. जो हायेस्ट पीक असतो म्हणजे रिॲक्टंट आहे, रिॲक्टंट इथून सुरू झाला, रिॲक्टंट सुरू झाल्यानंतर इथं काय होणार? या टोकापर्यंत जाणार, या एनर्जी बॅरियरपर्यंत जाणार, आणि तिथून खाली येणार म्हणजे प्रोडक्ट फॉर्मेशन होणार. पण हे जे हायेस्ट टोक असेल, हे हायेस्ट जे पार्ट आहे ते हायेस्ट पार्ट क्रॉस करणं गरजेचं आहे, तरच प्रोडक्टमध्ये त्याची रूपांतर होणार आहे. कशाचं? रिॲक्टंटचं. रिॲक्टंटचं रूपांतर प्रोडक्टमध्ये डायरेक्ट होत नाही, त्याला असं रिॲक्शन होणं आवश्यक आहे. रिॲक्शन होत असताना रिॲक्टंट मॉलिक्यूल कंबाईन होणं आवश्यक आहे, कोलाइड होणं आवश्यक आहे. कोलाइड शब्द यूज केला, आणि कोलाइड होत असताना ही एनर्जी बॅरियरसुद्धा पार करणं आहे. जर एनर्जी बॅरियर हे पार केलं तरच हा प्रोडक्टमध्ये फॉर्मेशन याचं तयार होतो. ठीक आहे, म्हणजे हे जे हायेस्ट पीक आहे यालाच म्हणायचं ट्रान्झिशन स्टेट, किंवा त्यालाच म्हणायचं पोटॅन्शियल एनर्जी बॅरियर. अशाप्रमाणे आपण कोलिजन थेरी ऑफ रिॲक्टंट मॉलिक्युल्स किंवा कोलिजन ऑफ रिॲक्टंट मॉलिक्युल्स हे आर्टिकल इथे पूर्ण केलेलं आहे. ओके, थँक्यू.